सुरुवात मोठ्या बातमीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान आरक्षणाची 50% मर्यादा होती। जर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने ती ओलांडली तर निवडणुका स्थगित करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता। मर्यादेपेक्षा आरक्षण नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आढळून आलं। निवडणुका स्थगित करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती। या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटिसांवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार आज काय जबाब देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीमध्ये निश्चित होईल। एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू आहे, जोरदार तयारीला लागलेला आहे उमेदवार सुद्धा, पक्ष सुद्धा, आणि अशा वेळेला आरक्षणासंदर्भातल्या आजच्या सुनावणीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार कोर्टाने जे उत्तर मागितलंय त्या संदर्भात काय उत्तर देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत आणि प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत। या दोघांशी संवाद साधायचा आहे। सुरुवात प्रशांत लीला रामदास आपल्याकडून करते। आपण सांगाल सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू होईल, किती वाजताच्या दरम्यान सुरू होईल आणि किती महत्त्वाची सुनावणी? अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीचं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपलेली आहे। अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे, पण ज्या पद्धतीनं आरक्षण जाहीर झालेले आहे त्या आरक्षणावरतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। समजा यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर निश्चितपणे सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस भूमिका घेतली होती तीच भूमिका जर कायम ठेवली तर निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे। त्याचमुळे आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 20 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। 19 नंबरची ही सुनावणी आहे, 2 नंबरच्या कोर्टामध्ये आहे आणि सकाळी साधारण 11:30 वाजताच्या दरम्यान ही सुनावणीला सुरुवात होईल अशा प्रकारची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर देवदत्त पालोदकर जे आहे हे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी आपली युक्तिवाद करणार आहेत। विकास गळवी यांच्या वतीने यू सिंग जे आहे हे देखील युक्तिवाद करणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी 40% 90% आरक्षण देण्यात आलेलं आहे। हे आरक्षण घटनेला धरून नाही आहे असं स्पष्टपणे कोर्टाने सांगितलेलं आहे आणि कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठाने स्पष्ट केलं आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही। जर 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही तर राज्य सरकारने हे 90% आरक्षण का दिलं असा सवाल सुप्रीम कोर्टापुढे आहे। नक्की प्रशांत, असेच आपण सोबत राहा। प्रशांत बाग यांच्याशी सुद्धा बोलूया। प्रशांत, आपण बघतोय एका बाजूला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग तर सुरू झालेली आहे, मग अशा वेळेला आजच्या निर्णयावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, याकडे कसं पाहावं लागेल? प्रशांत, मुळात 2 गोष्टी महत्त्वाच्या सुवर्णाच्या की अंतिम निकालाच्या अधीन राहूनच सुप्रीम कोर्टानं या निवडणुकांना मान्यता दिली आहे आणि या अंतिम निकाल जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणखी त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षणाची उल्लंघन जर का तुम्ही करत असाल तर तो मान्य होणार नाही। आता किरण पाटील यांनी जी याचिका दाखल केली आहे या याचिकेतनं अनेक मुद्दे स्पष्ट झाले। जवळपास 18 ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता आहे म्हणजे ज्या आता निवडणुकांचे फॉर्म भरले गेलेले आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये नगरपालिकांना 18 ठिकाणी आरक्षणाची उल्लंघन पूर्ण झाले। नंदुरबारमध्ये 100% पेक्षा जास्त म्हणजे कंप्लीट आरक्षण उल्लंघन आहे। 70% जास्त जवळपास 9 आहे आणि याचमुळे आजची ही सुनावणी सगळ्यात महत्वाची आहे। राज्य निवडणूक आयोगाला जी सुप्रीम कोर्टानं फटकार लगावली होती आणि याचमुळे जर का सुप्रीम कोर्टानं एकदम कठोर निर्णय घेतला तर राज्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थगित करता येऊ शकतात। आजचा निकाल हा महत्वाचा आहे, पण अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसंख्येच्या अनुपातात म्हणजे आपल्याला महत्वाचं लक्ष घेतलं पाहिजे
सुप्रीम कोर्टानं जे म्हटलंय की आरक्षण दिलं जातं. ओबीसीना 27% आत्ताच आरक्षण आहे, पण 50% मर्यादितच निवडणूक घ्या, हे या प्रकारचे स्पष्ट आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आणि असे जर का आदेश जर का सर्वोच्च न्यायालयाने आपला मुद्दा ग्राह्य धरला तर निवडणूक रद्द होतील आणि ओबीसी आरक्षणावर गदा सुद्धा येऊ शकतील अशी सुद्धा शक्यता आपल्या आहेत. कारण 50%च्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद ज्या आहेत त्या आहेत अहिल्यानगर, रायगड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अशा एकंदरीत 16 आहेत. पण 17 ज्या आहेत ना तर त्या सगळ्या 100% म्हणजे 50% आरक्षणाच्या वरती आहे. आजची सुनावणी सगळ्यात महत्वाची. सुप्रीम कोर्टाचे आतापर्यंतचे जर का अभ्यास बघितले, त्यांनी दिलेले दिशानिर्देश बघितले, राज्य निवडणूक आयोगाकडनं घेतलेली माहिती जर का बघितली तर ओबीसी आरक्षणावर गदा येईल अशी शक्यता जरी असली तरी निवडणुका रद्द होण्याचा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. आजची लढाई किंवा आजची सुनावणी महत्वाची. सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दोन्ही प्रशांतचे. प्रशांत नवी दिल्लीतूनही बोलत होते आणि प्रशांत मुंबईमधून पण आपल्यासोबत होते. पुढच्या बातम्यांकडे आपण वळणार आहोत. तर मनसे आणि उबाठामध्ये जागा वाटपाच्या बोलण्यांना सुरुवात झालेली आहे. मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार आहे. काही जागांवर मनसेकडून आग्रही भूमिका सुद्धा घेतली जाणार आहे. वरळी, माहीम अशासारख्या अनुकूल जागांवर 50-50च्या फॉर्म्युल्याची मागणी केली जाणार आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर उबाठाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई जागा वाटपाची चर्चा करणार आहेत. मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज शरदचंद्र पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेणार आहे. मुंबईतील आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेण्याकरता महत्त्वाची चर्चा आज पार पडेल असं दिसतंय. एकीकडे स्वबळाचा नारा मुंबई काँग्रेसनं दिलेला असताना मनसेसोबत न जाण्यावर ठाम असताना काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भेट घेणार आहे, म्हणजे शरद पवारांची भेट घेणार आहे. त्यामुळे नेमकं काय आज गणितं जुळून येतात हे बघायचं. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत चर्चा करण्याकरता ही बैठक महत्त्वाची मानली जाते. या शिष्टमंडळामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. राज्यात चर्चेत असलेली अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदाकरता शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला. पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झालाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतलेला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून अर्ज बाद ठरवलेला आहे. माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं. प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता. तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते. ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते. मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते. आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन.